ही मातंग समाजाची ताई बघा काय बोलून राहिली। माझा बाप फक्त 1.5 दिवस शाळा शिकला। किती शिकला? फक्त 1.5 दिवस शिकला। अरे मानुला मी एक सांगते, मी एक मागाची वाघीण आहे आणि या जालना जिल्ह्यामध्ये फक्त मी थोडं सांगणार की मागाचा धाडावान काय म्हणतो। अरे दिसलीच नसती मिळाली असती गुजरातला जाऊन काय। अरे दिसलीच नसती मिळाली असती गुजरातला जाऊन वाचवली मुंबईने माझ्या अण्णा भाऊने वाचवली बघितला? माझ्या अण्णा ती म्हणत आहे अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले, त्यांनी कादंबरी लिहिली, अण्णाभाऊ साठेंनी मुंबई वाचवली। खरं आहे का ते? तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ताई खरी बोलत आहे की खोटी बोलत आहे। तर नमस्कार, मी युवराज डोंगर, आपण पाहता आजकाल स्टार न्यूज। जे रियालिटी आहे, अण्णाभाऊ साठे खरंच 1.5 दिवस शिकले का आणि 1.5 दिवसात खरंच डॉक्टर की हे पदवी मिळत असते का? डॉक्टर हे कसं लागलं, काय लागलं आणि त्यांना पदवी कशी काय मिळाली? आणि पदवी तर जाऊ द्या, पण ते 1.5 दिवस शाळेत गेले का? 1.5 दिवसात त्यांना अक्षराची ओळख निर्माण झाली का? ही ताई म्हणून झाली 1.5 दिवस शाळेत गेले। आणि भरपूर लोक असे आहेत, ताईसारखे विचार आहे लय जणांचे की बा 1.5 दिवस अण्णाभाऊ साठे गेले आणि त्यांनी कादंबरी लिहिली, साहित्य लिहिले, लिखाण लिहिलं। मला सांगा 1.5 दिवस शाळेत गेल्यावर माणसाला काहीच येत नाही। अवनी लिहितात, बनी लिहितात, कळणी लिहितात, एकतनी लिहितात, आपल्या नावाचं अक्षरही लिहिता येत नाही। आणि ही ताई म्हणून राहिली 1.5 दिवस शाळेत गेले, अण्णाभाऊ साठेंनी अमकं लिहिलं, टमकं लिहिलं। तर मित्रांनो, अण्णाभाऊ साठे हे 1.5 दिवस शाळेत गेले, अगदी बरोबर आहे। ज्या वेळेस त्या मास्तरांनी त्यांना छेडी मारली जाती व्यवस्थेतून, तेव्हा ते शाळेतून वापस आले अर्धी शाळा सोडून, तेव्हा 1.5 दिवस शाळेत गेले। 1.5 दिवस शाळेत गेल्यावर अण्णाभाऊ साठेचे परिवार सगळे लोक मुंबईकडे निघाले। मुंबईकडे त्यांनी धाव घेतली, तर तिथं मोलमजुरीचं काम करत होते। काय करत होते? मोलमजुरीचं काम करत होते। मग तिथं काय झालं की तिथं बिगारीचे काम करायला लागले, त्यांचे काका बिगारीचे काम करायला लागले। तर अण्णाभाऊ साठे पण बिगारीचे काम करत होते, अण्णाभाऊ साठे पण बिगारीचे काम करत होते। आणि तिथं कॉम्रेड बापूराव मोरे यांनी काय केलं की ते एक युनियन चालत होते, म्हणजे मजूर युनियन होतं ते चालवत होते ते। तर चालत असताना तिथं ते अण्णाभाऊ साठे काम करत होते आणि त्याच्यामध्ये का अण्णाभाऊ साठे गुणगुणत होते, म्हणजे पोवाडे म्हणा, लावण्या म्हणा, असे गाणे गुणगुणत होते। तेव्हा हे बापूराव मोरे यांना दिसले, कॉम्रेड मोरे साहेबांना दिसते। ते कॉम्रेड मोरे साहेबांना दिसल्यावर तर त्यांचा विचार आहे, ते अण्णाभाऊ साठेंना विचारते की तुम्ही शिक्षण घेतलं का? ते म्हणे नाही। तर मग त्यांना शब्द कसे लिहायचे, कागदावर कसे उतरायचे, ते कॉम्रेड मोरे यांनी शिकवलं। तिथं त्यांनी शिक्षण घेतलं मुंबईमध्ये। अण्णाभाऊ साठेंनी सांगायचा उद्देश आहे की अण्णाभाऊ साठे शाळेत गेले 1.5 दिवस, पण त्यांनी कॉम्रेड मोरेपाशी बसून त्यांनी शिक्षण घेतलं तिथं सतत कितीतरी वर्ष शिक्षण घेतलं। मग काय तिथल्याच मजुराचा आवाज बनले ते। त्यांनी तिथं खूप सारे आंदोलन पण केले। मग समजलं का उत्तर? 1.5 दिवस शाळेत गेले नाही अण्णाभाऊ साठे। कळलं काय? अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले नाही। इथं 1.5 दिवस शाळेत गेले असन, पण त्यांनी 1.5 दिवसात एज्युकेशन घेतलं नाही, शिक्षण घेतले नाही। 1.5 दिवस शाळेत गेले, पण त्यांनी शिक्षण घेतलं नाही। त्यांनी शिक्षण कोणाजवळून घेतलं? मुंबईमध्ये कॉम्रेड मोरे साहेबांजवळून। आता का म्हणाल का की अण्णाभाऊ साठेंनी 1.5 दिवसात एज्युकेशन घेतलं, डॉक्टर की पदवी भेटली? डॉक्टर की पदवी त्यांना अशी मिळाली की त्यांना 2 प्रकारची डॉक्टर की पदवी असतात। एक असतात मान सन्मानातून डॉक्टर की, आणि एक असं एज्युकेशन मधून डॉक्टर की, त्यांना मान सन्मान दिलेला डॉक्टरचा। त्या कारणामुळं डॉक्टर अण्णाभाऊ साठे असं त्यांना संबोधले जाते। कळलं का? झाला पहिला पॉइंट। दुसरा पॉइंट असा आहे की त्या ताईनं म्हटलं की अण्णाभाऊ साठेंनी मुंबई वाचवली, अण्णाभाऊ साठेंनी मुंबई वाचवली। पण त्या ताईला एकच म्हणायचं आहे, ताई अण्णाभाऊ साठेंनी मुंबई वाचवली असल, मी नाही म्हणत नाही, असल,
पण त्याच्यामध्ये 106 जणांचे काय गेले, जीव गेले. 106 लोकांनी जीवनदान दिलं. तिथल्या मजूर वर्गांनी जीवनदान दिलं. विचार करा, तिथं शहीद झाले ते. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये कायद्याच्या स्वरूपात मुंबई आपली कशी होणार, गुजरातमध्ये मुंबई गेली नाही पाहिजे, त्या कारणामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीकडे रवाना झाले आणि दिल्ली भडकावली. तिथं जाऊन दिल्लीतून जे दस्तावेज म्हणा ते कायद्याच्या स्वरूपात त्यांनी पुराव्यासहित आणि चाणक्याच्या रीतीने आपल्याला मुंबई मिळाली. पण अण्णाभाऊ साठे यांनी आणि शाहीर अमर शेख यांच्या डफळीच्या आवाजातून त्यांनी त्या जे कामगार असतात त्यांना रस्त्यावर आणले. म्हणजे कामगारांना गोळा करून त्यांनी तिथं आंदोलन केलं की मुंबई आमच्या कष्टाची आहे, मुंबई आमच्या हक्काची आहे, मुंबई हे केवळ शहर नसून महाराष्ट्राचं हृदय आहे. मुंबई ना कोणाच्या बापाची ना कोणाची, मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मग विचार करा, म्हणजे याच्यामध्ये योगदान सगळ्यांचं होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या स्वरूपात त्यांनी मुंबई आपली महाराष्ट्राची आहे हे सांगितलं. आणि अण्णाभाऊ साठे यांनी जे मजूर वर्ग आहे आणि त्याच्या संग त्यांचा एक व्यक्ती होता अमर शेख नावाचा, त्यांनी डफाच्या आवाजाने त्यांनी पुरे जे तिथले लोक होते, कामगार होते, त्या कामगारांना रस्त्यावर उतरवले आणि सांगितले की मुंबई कोणाची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची आहे, ना कोण्या गुजरातची आहे, ना अमक्याची आहे, ना टमक्याची आहे. तर मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंनी मुंबई वाचवली, पण एकट्याने वाचवली नाही हे लक्षात ठेवा. 106 जणांचे जीव गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या स्वरूपात ती मुंबई वाचवली. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या डफाच्या स्वरूपात कामगारांना रस्त्यावर आणून मुंबई वाचवली हे लक्षात ठेवा. सगळ्या महामानवाचे कार्य वेगवेगळे आहे तिथे. पण तुम्ही अण्णाभाऊ साठेंनाच तुम्ही योगदान देता, अण्णाभाऊ साठेंना श्रेय देऊन राहिले, हे चुकीचं आहे. मातंग समाजातील काही लोकांना असं वाटते की मुंबई ही फक्त कोण वाचवली, अण्णाभाऊ साठेने वाचवली. हे चुकीचं आहे बोलणं तुमचं. अण्णाभाऊ साठेने वाचवली नाही म्हणत नाही, पण तुम्ही एकट्या माणसाला श्रेय देऊ नका. कारण कायद्याच्या स्वरूपात बाबासाहेब आंबेडकरांनी ही मुंबई वाचवली आणि लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम आणि आपल्या डफळीच्या मार्फत त्यांनी मजूर वर्गांना रस्त्यावर आणलं आणि सांगितलं की मुंबई आपली हक्काची आहे, ना कोणाच्या बापाची, मुंबई आपल्या महाराष्ट्राची आहे हे सांगितलं त्यांनी. म्हणून सांगतो, एकीकडे बोलू नका, पुरा इतिहास जगाला सांगा, खरं काय लोकांना सांगा. कारण त्याच्यामध्ये आचार्य अत्रे, एस जोशी आणि डांगे असे खूप काही लोक होते त्याच्यामध्ये की त्यांनी ह्या मुंबईला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणून सांगत आहे तुम्हाला मी. आणि जेव्हा बाबासाहेबाला माहीत झालं हे की ही मुंबईमध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, मुंबई शहर आपल्याकडे राहणार नाही, त्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी चाणक्याच्या दृष्टीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीकडे धाव घेतली. दिल्लीमधून जे डॉक्युमेंट जे कायद्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला मुंबई ही भिसकून घेतली पाहिजे नाही, त्या कारणामुळे चाणक्याच्या रीतीने आणि सांगितलं की ह्या महाराष्ट्रामध्ये जी मुंबई आहे ही मुंबई हे मराठी माणसाची आहे असं बाबासाहेबांना सांगितलं. त्या कारणामुळे आपल्याला ही मुंबई आपल्याला पाहायला मिळाली आणि हे मुंबई आपल्या महाराष्ट्राचं हृदय आहे असं सांगणारे अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे सहकारी अमर शेख यांनी डफळीच्या मार्गे, कीर्तनाच्या मार्गे, त्यांनी पोवाड्याच्या मार्गे, लावणीच्या मार्गे, त्यांनी साहित्याच्या मार्गे त्यांनी जगाला आणि त्यांनी आपले जेवढे तिथले वर्कर होते, काम करणारे मजूर वर्ग होता, त्यांना रस्त्यावर आणलं आणि सांगितलं की मुंबई आपली कोणाची आहे. म्हणून सांगतो की तुम्ही एकट्या माणसाला श्रेय देऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांनी ही मुंबई वाचवलेली आहे. कळलं काय? बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या स्वरूपात ही मुंबई वाचवलेली आहे. तर आपण बाबासाहेबाला विसरता कामा नये हे माझ्या मातंग भावाला माझा हात जोडून विनंती करतो की भावा, तू इतिहास बरोबर वाच, इतिहास बरोबर सांग, जेणेकरून सगळ्यांना माहीत होईल
कारण तिथले तेव्हा कायदे पंडित बाबासाहेब आंबेडकर होते, कायद्याचा विचार करणारे पंडित बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांना माहित आहे की कायद्याच्या स्वरूपामध्ये बाबासाहेब आंबेडकर ही मुंबई जिंकले. त्या कारणामुळे त्यांनी एकच सांगितलं की ही मुंबई ना कोणाच्या बापाची ना कोणाची, मुंबई आहे फक्त मराठी माणसाची, असं बाबासाहेबांचं वक्तव्य होतं. त्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही मुंबई दिली. त्या कारणामुळं तुम्हाला एकच सांगतो की तिथं 106 लोकांनी जीव दिले. त्या कारणामुळं ही मुंबई सगळ्यांची आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला मुंबई दिली. आणि अण्णाभाऊ साठे यांनी डफाच्या द्वारे, आपल्या गीताच्या द्वारे आणि अमर शेखच्या संगतीला त्यांनी शेतमजूर नाही, तिथले जे वर्कर आहेत त्यांना रस्त्यावर आणून मुंबई सांगितली. त्या कारणामुळे आपल्याला मुंबई पाहायला मिळाली. कळलं काय? हा खरा इतिहास आहे. लोकांपर्यंत खोटा इतिहास पसरू नका, हा माझं मत आहे. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.